5 विमानं पडली, हे सरकार अजून कबूल करायला तयार. युद्धामध्ये हे नुकसान होत असतं, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. पण ही पडली कधी? पहिल्या दिवशी पडली. का पडली? मोदी त्याचं कारण सांगायला तयार नाही. आर्मी चीफ वाले म्हणायला लागले टेक्निकल मिस्टेक झाली. युद्ध करायचं की न करायचा हा निर्णय पंतप्रधान आणि त्याच्या कॅबिनेटचा आहे. पण एकदा युद्ध करण्याचा निर्णय झाला, ते कसं करायचं, कशा पद्धतीने लढायचं, त्याच्यासाठी आर्मी आहे ना. पण या गाठ्याला आणि फाफड्याला असं वाटलं की आपण जगाचं गुरु झाल्यामुळे युद्धाचंही गुरु झालो म्हणून. पहिल्या दिवसाचं असताना जे युद्धातलं नुकसान झालं, त्याची सगळी जबाबदारी ज्या गाठ्या आणि फाफड्यावरती आहे हे आपण लक्षात घ्या. गाठ्या आणि फाफड्यावरती आहे हे आपण लक्षात घ्या. आणि 3ऱ्या दिवसापासून आर्मीने सांगितलं याला खड्ड्यात घाला आणि आपण लढलं पाहिजे, अशी असणारी परिस्थिती. गेल्या 70 वर्षाच्या भारतीय इतिहासामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय एक बोलतंय आणि त्याच्या विरोधात आर्मीचा कमांडर इन चीफ हा वेगळं बोलतोय. हे झाले का? मला उदाहरण करून दाखवा. ते कधीच झालं नाही. सर्व पंतप्रधानाने आर्मी चीफचं नेहमीच ऐकत आले, अशी असणारी परिस्थिती आहे. पण पुन्हा मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधान म्हणाले की चायना आमचा असणारा मित्र आहे. आणि त्याच्या 3ऱ्या दिवशी चीफ ऑफ आर्मी स्टाफने प्रेस घेऊन सांगितलं की चायना आमचा शत्रू नंबर 1 आहे. दोन दिग्गज देते, एक पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि एक आर्मी चीफ जो अख्खा देश त्या ठिकाणी सांभाळतो. आजची परिस्थिती एक म्हणतो चायना आमचा मित्र आहे आणि दुसरा म्हणतो चायना आमचा शत्रू आहे. माझ्यासारखा माणूस हा आर्मी चीफ वरती विश्वास ठेवतो आणि मोदी यांनी असताना चायनाकडून गडबड घोटाळा झाल्यामुळे तो चायनाची वाहवा करतोय, अशी असणारी परिस्थिती. देशाला धोक्यात टाकण्याचं असणारं कामकाज मी इथल्या सनातन संघटना, हिंदू संघटनाचे जे प्रमुख आहेत